काय रे सिद्धू, काय तो सकाळ सकाळी टप घेऊन काय चाललंस? अरे त्या खालच्या वाडीत चाललोय, एका शान सांगितलंय ठेवाय तर आणाय चाललोय. ते माग तू सगळ्या घराचं काम केलंस ना, त्यात लादीने प्लॅस्टर केलंस ना सगळं घर? होय रे, सर्व घरात लादी घातली, पण एका खोलीत ना जमीन ठेवलंय मी. अरे तू स्कूल बिल लागला की काय? ते एका खोलीस पण काय ती लादी घालून टाकायची ना, या वाडीवर शेणास फिरण्यापेक्षा. अरे ते जमिनीची किंमत ना तुझ म्हातारपणात कळल जागेवर बसल्यावर. अरे तू म्हणतस या सगळा बरोबर आहे, मेल्या त्या लादीवर झोपलंस ना की सकाळचा उठवत नाही, सगळा अंग कसा धरता माहितीये? अरे बाबा तू मत सांग, आपल्या आज्या पंजासनी पहिल्या खैर एवढा वाताचा त्रास होता रे. आता आपण या लाद्या बेद्या घातलेल्या आहेत ना कॉबानी, त्यात जो आपणच वाट लावून घेतलेली आहे आपल्या अंगांची. ते मी पण नाही काय, माझ्या म्हातारीच महिन्यात 2 वेळा त्या वाताचा इंजेक्शन देऊन घेऊन येतो. अरे तू काय सांगू, माझ्या घरात ना रोज बायकापुरांची किरकिर असता. त्यांचा एकच म्हणणं, या सणासुदीस ना ते सारखं त्या तुकड्या सारवण्यापेक्षा ना एकदा म्हणतात काय कॉबा घालून टाका त्या जमिनीत. पण मी त्यासना आधी सांगून ठेवलाय, तुम्हाला जर सारवाय जमत नसेल ना तर मात सांगा, मी शान आणून सारवत जाईन. ते बावा तू पुढचा विचार करून लय मोठा डोका चालवलंस. मी पण आता ठरवलाय, घरातल्या एका खोलीची लादी काढून तिथं जमीन घालायची, म्हणजे म्हातारपण ह्या पोराटोराने कुणी बघितला नाही ना तर मला निदान अंग तरी टेकता येईल. होय ठीक आहे, मी आता चाललोय, तर शान ठेवाय सांगितलाय, नाही तर कुठे दुसरा घेऊन जाईल. आई जाऊ तर शान पण भेटत नाही वाडी.